समिती या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी सर्व पाईट पंचायत समितीच्या मतदारसंघाचा सर्व दौरा केलेला आहे. तर तुमचं काय नाव? बाळासाहेब बबन राळे, माजी सरपंच कोळे. तुमची काय प्रतिक्रिया? आता ह्या माझी अशी प्रतिक्रिया आहे की हे जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहे. कावेरी वैभव राळे ह्या सुशिक्षित असून LLB झालेल्या आहे. त्या एकदम त्यांचं वक्तृत्व पण छान आहे, त्यांची माइंड पण चांगलं आहे आणि अशी कार्यक्षम उमेदवाराची खरं आपल्या याला गरज आहे पंचायत समितीसाठी. तरी लोकांनी देखील सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. आणि हुशार मुलगी आहे, अशा तरुण मुलांना संधी दिली पाहिजे. ज्यांचं LLB झालेलं आहे, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, त्यांचं भाषेवरती प्रभुत्व आहे आणि ह्या आपल्या पंचायत समिती गणामध्ये निवडून येतीलच ही अशी मी अपेक्षा करतो. कारण सगळा भाग त्यांच्यासाठी आज एकवटलेला आहे असं मी आज ह्या निमित्ताने तुम्हाला सांगू शकतो. काय नाव तुमचं? गणेश एकनाथ गुंजाळ, कोणतं गाव कोणतं तुमचं? चांदूस. तर या ठिकाणी कसं वातावरण कसं आहे? वातावरण छान आहे आणि आता ह्या कावेरीताई वैभव राळे या सर्वसामान्याचे जनतेची नाळ असलेल्या अशा उमेदवार आहेत. शेतकरी कुटुंबातील आणि उच्च शिक्षित अशा उमेदवार आहेत. ते कोणत्या पक्षाकडून लढतात? ते BJPकडून लढतात, भारतीय जनता पक्ष. आणि गोरगरिबांची जाण आणि सर्वसामान्य माणसाची, गोरगरीब कुटुंबाची सर्वांची जाण आहे त्यांना. आणि उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना सर्व प्रश्न, मूलभूत गरजा याची सर्व त्यांना जाण आहे. त्यामुळे ते चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. लोकांनी पण त्यांना मदत करावी. आता या ठिकाणी गावच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे. तर तुमची आता तुम्ही चांगलं प्रतिक्रिया, गावचा पाठिंबा आहे? हा गावचा पाठिंबा आहे ना, आमच्या गावातलेच असल्यामुळे त्यांना सर्वांचा पाठिंबा आहे गावचा. आता मी आलेलो आहे चांदूस या गावातील काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत. काय नाव तुमचं? बाळासाहेब विठोबा बिडवे. तुमचं काय नाव? वसंत बबन कारले. मारुती बाबराव गाडवे. दिलीप पाटवा कारले. तर हे सर्व ज्येष्ठ नागरिक या चांदूस गावचे आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की जे उमेदवार गावच्या विकासासाठी हातभार लावेल त्यांना सहकार्य करण्याचं ठरवलेलं. कट.